नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, वार्षिक परीक्षा आपली जवळ येते. प्रत्येकाला थोडासा मानसिक ताण आलेला असेल, टेन्शन आलेलं असेल, पण काळजी करू नका. कारण तुमच्या सगळ्या विषयांची प्रश्नपत्रिका तुम्हाला सोपी कशी जाईल, कशी सोडवता येईल, यासाठी आम्ही तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून मार्गदर्शन करतोय. आजचा आपला जो विषय आहे सामाजिक शास्त्र, पेपर क्रमांक 1, इतिहास आणि राज्यशास्त्र. मित्र, इतिहास आणि राज्यशास्त्र या विषयासंबंधी जेव्हा विचारलं जातं विद्यार्थ्यांना, तर बरेच विद्यार्थी काय म्हणतात, आमचा तो नावडता विषय. का माहितीये नावडता? कारण पाठांतर करावं लागतं. सण, घटना, व्यक्तींची नावं लक्षात ठेवावी लागतात. कसं काय करायचं? त्यामुळं अनेक विद्यार्थी कंटाळतात, त्यामुळे विषय कंटाळवाणा वाटतो. पण मित्र, तसं नाहीये. हा विषय खूप छान आहे आणि तुम्हाला मार्क मिळवून देणारा आहे आणि तुमचे मेरिट उंचावणारा आहे. कसं ते आपण पाहणार आहोत. या ठिकाणी आपण बोर्डाची प्रश्नपत्रिका घेतलेली आहे. इथे जे कॉमन सूचना आपल्याला दिल्या जातात त्या तुमच्या वर्ग शिक्षकाने, विषय शिक्षकाने तुम्हाला सांगितलं, त्यामुळे त्याच्यावर आपण जास्त चर्चा करायची नाही आहे. आपण डायरेक्ट आपल्या प्रश्नपत्रिकेकडे जाऊया. एकूण 40 मार्कांची प्रश्नपत्रिका असते. 40 मार्कापैकी इतिहास विषयासाठी 28 मार्क आणि राज्यशास्त्रासाठी 12 मार्क. या ठिकाणी तुम्हाला पहिला प्रश्न आलेला आहे. तो पहिला प्रश्न असतो, दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा. गुण असतात 3. बघा हो नीट, इथून आपली सुरुवात होते. प्रथम हा प्रश्न आपण जेव्हा येतो प्रश्नपत्रिकेमध्ये, तेव्हा त्याचं पूर्ण वाचन करायचं, त्याचे पर्याय नीट पाहून घ्यायचे. कधी कधी आपण कॉन्फिडन्समध्ये हे मला माहिती आहे म्हणून पहिलंच किंवा दुसरं जे काय असेल ते पटकन भरून मोकळे होतो. आणि एक लक्षात ठेवायचं, फर्स्ट इम्प्रेशन इज लास्ट इम्प्रेशन. तुम्ही खाडाखोड करून जरी सुरुवात केलीत आणि पुढे किती चांगली लिहिण्याचा प्रयत्न करा, तर जो एक्झामिनर असतो ना, तो एक्झामिनर ओळखतो की त्याला कॉन्फिडन्स नाही. त्यामुळे पहिलं पेज आपलं अतिशय छान सुंदर, कुठंही त्याच्यामध्ये खाडाखोड असता कामा याची काळजी घेतली पाहिजे. मित्र, हे जे 3 मार्क आहेत ते कसे असतात? त्यातलं पहिली गोष्ट लक्षात ठेवायची की आपल्या इतिहासामध्ये अनेक व्यक्ती आलेली आहेत, अनेक ग्रंथकार आलेले आहेत, अनेक ग्रंथांची नावं आलेली आहेत, अनेक पर्यटन स्थळं आलेली आहेत, खेळ आलेले आहेत. या सगळ्यांची विविध नावं असतात, ठिकाणं असतात. त्याचे आपल्याला व्यवस्थित संकलन केलं पाहिजे. कारण या प्रश्नाचा नियम असा आहे की हा प्रश्न पाठ्यपुस्तकाच्या खालचा जे आपले स्वाध्यायामधले प्रश्न आहेत त्याच्यातला तो प्रश्न येईल असं नाही. ते पुढचे प्रश्न जे आहेत मी तुम्हाला सांगणार आहे की कुठले पाठ्यपुस्तकातले करावेत, कुठले बाहेरचे येऊ शकतात. तर याच्यामध्ये असा काही नियम नसतो. पाठ्यपुस्तक पूर्णपणे वाचावं लागतं आपल्याला, किंवा तुम्ही जे पुस्तक यूज करताय, माध्यमचं रिलायबल सिरीज असेल, नवनीत असेल, त्याच्यातले जे प्रश्न असतात ते तुम्हाला सगळेच्या सगळे करावे लागतात. त्याशिवाय तुम्हाला 3 मार्क मिळणार नाही. आता बघा, हे प्रश्न बरेच जण देतात. आम्ही जेव्हा एक्झामिनर म्हणून पेपर चेक करतो, आम्हाला काय दिसतं, काही विद्यार्थी हे सूचनांवरती लक्षात घेत नाही. दिल्यापैकी पर्यायापैकी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा. ही विधाने पूर्ण करायचे जे सेंटेन्स आहे ते लिहायचे असतात. काही जण नुसतं यातलं उत्तर लिहितात आणि 4-3 शब्द लिहून मोकळे होतात. तर तसं बिलकुल करायचं नाहीये. पूर्ण विधान लिहायचं आहे आणि त्याचा पर्याय लिहायचा, आणि तो पर्याय लिहिणार आहात तुम्ही, त्याला चांगला अंडरलाईन करणार, तरच तुम्हाला तुमचं जे प्रेझेंटेशन असतं ते छान होतं. म्हणजे तुम्हाला पुढे आणखी तुमचा कॉन्फिडन्स वाढत जातो. आणि याला 3 गुण आहेत. त्यानंतर आपण दुसरा प्रश्न जो आहे तो सुद्धा ऑब्जेक्टिव्हच आहे. तो प्रश्न असतो, पुढीलपैकी प्रत्येक संचातील चुकीची जोडी ओळखून लिहा. याच्यात तर प्रचंड प्रमाणात आपण चुका करतो. याचं कारण आपण त्या प्रश्नाविषयी विचार करत नाही. ह्या प्रश्नाचं स्वरूप गेल्या 5-6 वर्षापासून ते बदललेलं आहे. चुकीची जोडी ओळखून लिहायचंय फक्त आपल्याला. काही विद्यार्थी पहिली चूक काय करतात, अख्ख्या जोड्या लिहून काढतात. टायमिंग वेस्ट टोटल, काही गरज नाही. आपल्याला या कुट्टियट्टम केरळमधून संस्कृत नाट्य परंपरा, रमण पश्चिम बंगालमधील नृत्य, आपल्याला कुठली जोडी याच्यात चुकीची वाटते ती उचलायची. समजा ही जोडी चुकीची आहे तर ही जोडी आपण उचलली आणि तेवढीच आपल्याला खाली लिहायची आहे. आणि दुसरी गोष्ट काय करतात, चुकीची जोडी आहे ती दुरुस्त करून पण लिहितात. त्याची गरज नाहीये. ते पूर्वी होतं, चुकीची जोडी ओळखा आणि दुरुस्त करून लिहा. आता बोर्डानं तसं केलेलं नाहीये. तर ही सूचना नीट लक्षात ठेवा. आणि काही झालं तरी हे एवढं लिहिण्याची गरज नसते. चुकीची जोडी तेवढीच लिहायची आहे. कारण हे किती जोड्या आहेत बघा बरं, किती गट आहेत, 3 गट आहेत. एवढंच आपल्याला लिहायला कमीत कमी 15 मिनिटं लागतात. आपल्याला त्याच्यासाठी मी टायमिंग सांगणार आहे. कमीत कमी ते आपल्याला 5 मिनिटात सगळं ओळखायचं आहे, तरच आपण पुढचा पेपर कव्हर करू शकतो. तेव्हा हा जो प्रश्न आहे दुसरा, म्हणजे पहिल्यातला ब, हा सर्वांनी व्यवस्थित सोडवायचा आहे आणि रिपिटेशन त्याच्यामध्ये करायचं नाही. फक्त एक चुकी जोडी ओळखायची आणि ती लिहायची. म्हणजे पहिला प्रश्न अ आणि ब आपले ऑब्जेक्टिव्ह मोजा. किती मार्क, किती सोपं आहे मी तुम्हाला सांगतोय. एकूण 6 मार्क झालेले आहेत ऑब्जेक्टिव्ह, म्हणजे पहिल्या प्रश्नामध्येच. दुसरा प्रश्न जो आपल्याकडे आहे तो आहे, दिलेल्या सूचनेनुसार कृती करा. आता हा प्रश्न सगळ्याच विषयामध्ये आहे. तुमच्या मराठीमध्ये असतो, हिंदीमध्ये असतो, पण इतिहासाचं वेगळं पण थोडंसं आहे याच्यामध्ये. नीट समजून घेऊया आपण.
काय आहे ते. तर हा प्रश्न 4 प्रकारात विचारला जातो. बघा, दिलेल्या सूचनेनुसार कृती करा, कोणतेही 2 गुण आहेत 4 आपल्याला दिलेले, आपल्याला 3 2 लिहायचे आपल्याला. तर पहिला जो असतो ना, संकल्पना चित्र पूर्ण करा, हा सोपा असतो. त्याचं कारण की जसं पर्यटनाचे प्रकार याच टाईप मध्ये असतं. म्हणजे राष्ट्रवादी इतिहासकारांची नावे लिहा किंवा परदेशातल्या इतिहासकारांची नावे सांगा, असाच प्रश्न तो असतो. त्यामुळे हा प्रश्न अतिशय सोपा असतो. आता त्याच्या ठिकाणी काळजी काय घ्यायची असते की त्याने जे संकल्पना चित्र आहे हे युनिट आपण सगळे विसरतो. ते चित्र जसं त्याने दिलं तसं आपल्याला काढावं लागतं. काही विद्यार्थी काय करतात, शॉर्टकट करतात की पर्यटनाचे प्रकार आणि सरळ नावं लिहून ठेवतात खाली. तर ते चुकीचं आहे, रॉंग आहे. संकल्पना चित्र पूर्ण करा असे बोर्डाची पहिली सूचना असते, ती आपण लक्षात घेत नाही. घाईघाईत आपलं उत्तर बरोबर असतं, पर्यटनाचे प्रकार स्थानिक, राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय सगळं आपण व्यवस्थित लिहितो, पण संकल्पना चित्र पूर्ण करत नाही. तर संकल्पना चित्र पूर्ण करणं आवश्यक आहे. आणि हे बघा, संकल्पना चित्र पूर्ण करायचं असेल तर कधी कधी चौकोन आहेत ना, पुन्हा एकदा राऊंड देतात आणि मग आपण कंपास घेऊन ते सरळ गोल काढत बसतो. काही करायची गरज नाही. आपण जाताना खिशातनं ना 50 पैशाची, 1 रुपयाचं, 10 रुपयाचं कॉईन घेऊन जायचे. कारण ते तुमच्या कंपासने फिरवायला जो वेळ लागतो तो पटकन त्या तुमच्या कॉईनने उठतो. ते कॉईन आपण जर 3 आकारात घेतली, मोठं कॉईन असेल 10 रुपयाचं, इथे लावून टाकायचं, लगेच काढून घ्यायचं. इथे मात्र तुम्हाला पट्टीचा आणि पेन्सिलचा वापर करावा लागतो. दुसरी सर्वात महत्वाची गोष्ट, ही आकृती पेन्सिलने काढायची की पेनाने काढायची, असा एक प्रश्न असतो. तर पेनाने काढलं तरीही चालतं, पेन्सिलने काढलं तरीही चालतं, पण माझं मत आहे की तुम्ही ते पेनानं काढा. पेन्सिलचं पुसलं जाऊ शकतं किंवा अन्य गोष्टी काय होऊ शकतात. पेनाने परमनंटली काढा किंवा पेन्सिलला साधारण आकार काढून घ्या पहिल्यांदा आणि मग तुमचं परमनंटली पेनाने काढा, पण ती आकृती दिसली पाहिजे, हा त्यातला महत्वाचा भाग आहे. संकल्पना चित्र 1. त्यानंतर दुसरं, कालरेषा. हा पॅटर्न आहे कालरेषेचा. याच्यामध्ये एखादी तुम्हाला भारतातील नैसर्गिक जागतिक वारसा स्थळ असा तुमचा कालरेषा काढायची. तर त्याच्यामध्ये मग कुठल्या साली, ते साल आणि घटना हा भाग त्याच्यामध्ये असतो, जो आपल्याला कंटाळा वाटतो पण सोपा असतो. आणि असं तुमच्या संपूर्ण पुस्तकामध्ये जे आहेत ना, फार कमी म्हणजे 10 ते 12 आहेत, तेवढंच आपण जर केलं ना तर त्याच्या बाहेर आतापर्यंत बोर्डाला आलेलं पण नाही. हे नीट लक्षात ठेवा. पुस्तकाचा वापर करा, पुस्तकाचा आधार घ्या. इथं घटना सण लिहायचंय, इथं त्यांनी सण लिहायचंय, इथं सण दिलं, इथं घटना लिहायचंय. इतकं ते सोपं असतं. त्यामुळे हे 2 जे गोष्टी आहेत त्या सोप्या आहेत, त्या नीट जर केलात तर बाकीच्या दोघांचं टेन्शन घ्यायचं गरज नाही, कारण ते थोड्या यांच्या तुलनेमध्ये कठीण आहे. ते पण आपण बघूया. बघा, पुढील तक्ता पूर्ण करा. आता याच्यामध्ये ललित आणि भारूड असे 2 प्रकार दिले आपल्याकडे. हे आपल्याकडे लोककलेचे प्रकार आहेत. त्याचं गुणवैशिष्ट्य लिहायचंय, उदाहरण लिहायचं, तसा प्रकार. पण ह्याच्या हेच येईल असातला भाग नसतो, याच्यावर दुसरं येऊ शकतो. म्हणजे इथे ग्रंथ येऊ शकतो, ग्रंथकार येऊ शकतो, याही गोष्टी आहेत. त्यामुळे हा जो तक्ता येतो तो कुठला येईल सांगता येत नाही. त्यामुळं ती आपण तयारी केली पाहिजे. जसं आपण सांगितलं पहिल्याच प्रश्नामध्ये मी तुम्हाला, की तुम्ही संकलन करा त्या पूर्ण पाठाचं आणि मग तुम्हाला तो प्रश्न रिकाम्या जागांसाठी येऊ दे, तो चुकीच्या जोडीसाठी येऊ दे, नाहीतर मग तक्ता पूर्ण करायला येऊ दे, तुम्हाला काही प्रॉब्लेम होत नाही. त्यामुळे वाचन करताना त्या पद्धतीने तुम्ही करायचं आहे. दुसरा याच्यामध्ये 3 नंतर 4 एक आहे, तो इथं नाही आहे. आपल्याकडे ओघ तक्ता, बरोबर, मॅक्स म्युलरचं जे ग्रांथिक कार्य आहे पाठ्यपुस्तकातला आपला प्रश्न आहे, तो 4था प्रकार आहे इथे. त्याला म्हणतात ओघ तक्ता. म्हणजे तो आपल्या याच प्रश्नपत्रिकेमध्ये पुढे आलेला आहे, तो मी तुम्हाला त्यावेळी एक्सप्लेन करताना सांगणार आहे. पण ओघ तक्ता, जसं तक्ता पूर्ण करा, कालरेषा पूर्ण करा, असा जो येतो त्यामुळे 4था प्रश्नही असतो, त्याच्याकडे आपण दुर्लक्ष करतो. त्यामुळे तोही प्रश्न येऊ शकतो आणि याचा कुठं ते कट होऊन जाईल. म्हणजे हा तक्ता जाऊ शकेल किंवा ही कालरेषा ती जाईल आणि त्याच्यामध्ये ओघ तक्ता येईल. 4ही पॅटर्न जे आहेत ते तुम्ही नीट लक्षात ठेवायचे, कारण ऑब्जेक्टिव्ह आहे. इथे तुम्हाला पाठांतर करून लिखाण करायचं नाही, एक शब्द लिहिला बरोबर. आता याला हे 4 दिले जातात, अर्धा मार्क मिळतो आपल्याला. म्हणजे 2 मार्क आपल्याला मिळतात इथे, त्याला 2 त्याला 2 असे 4 मार्क आपल्याला मिळतात. पहिले किती बरं मिळाले मार्क? 6 मार्क होते, आता हे 4 मार्क. 6 आणि 4 10. म्हणजे तुमची जी प्रश्नपत्रिका 40 मार्कांची आहे त्यात 10 मार्क तर तुम्हाला एक शब्द लिहिल्याला मिळणार. मग कठीण आहे का? नाही ना, सोपं आहे. म्हणून फक्त नीट प्रश्नपत्रिकेचं स्वरूप समजून घ्या, तसा अभ्यास करा, नक्कीच तुम्हाला आउट ऑफ मार्क मिळू शकतात. चला पुढे जाऊया आपण. यानंतर आहे पुढील विधाने साकारण स्पष्ट करा. आता इथे 3 आहेत, 4 दिली जातात आणि मार्क त्याला 2 असतात. ऑप्शन आहे तिथे तुम्हाला 2 ऑप्शन तुम्हाला दिलेले असतात. याच्यामध्ये साकारण स्पष्ट करा. साकारण स्पष्ट करा म्हणजे काय, ते कारणासहित तुम्हाला सांगायचं आहे. पण याची लेखन पद्धत जी आहे ती थोडीशी बदलायची असते. म्हणजे आपण प्रश्न उत्तर देतो तसेच लिहायचे असते, पण जे विधान, फॉर एक्झाम्पल फुको यांच्या लेखन पद्धतीला ज्ञानाचं पुरातत्व असं म्हणत असत.
हा प्रश्न आहे. याचं उत्तर मला माहिती आहे, पण तुम्ही उत्तर जेव्हा सुरुवात करायला लिहायला तेव्हा काय करायचं आहे, फोको यांच्या लेखन पद्धतीला ज्ञानप्रजातत्व असे म्हणत असत, कारण मग तुम्ही उत्तराला सुरुवात करायची आहे. किंवा उत्तर लिहायचं आणि म्हणून फोको यांच्या लेखन पद्धतीला ज्ञानप्रजातत्व असे म्हणतात तर म्हणत असत. अशी म्हणजे हे विधान जे आहे ना, एक तर ते सुरुवातीला तरी आलं पाहिजे किंवा शेवटी तरी आलं पाहिजे. म्हणजे तुमचा जो परीक्षक असतो त्याला माहित होतं की हा जो विद्यार्थी आहे तो खरोखरच अभ्यास किंवा तो त्याचं जे प्रेझेंटेशन आहे खूप छान चांगलं आहे. तर आपण अशा पद्धतीने आपण प्रेझेंटेशन चांगलं करू शकतो. पुढे जाऊया आता. हे 4 प्रश्न आहेत. 4पैकी 2 म्हणजे बघा बरं, एखादा विषय तुम्हाला कठीण वाटतो, नीट लक्षात ठेवा. एखादा विषय तुम्हाला किंवा एखादा पाठ तुम्हाला कठीण वाटतो, एखादा घटक कठीण वाटतो, बिनधास्तपणे आपल्याला त्याच्यावर जास्त परिश्रम न घेता तो जर आपण बाजूला ठेवला, ऑप्शनला ठेवला तरीही चालतो. मात्र ऑप्शनला ठेवताना किती ऑप्शनला टाकतोय हे पण बघा. सगळं जर ऑप्शनला टाकत गेलो तर आपल्या हातात काय राहणार नाही. म्हणून ऑप्शनला 2 असतात, त्यामुळे त्या दोघांचा आपण जर परफेक्ट अभ्यास केला असेल तर दुसऱ्या दोघांचा अभ्यास करण्याची फारशी गरज नाही. आता सर्वात महत्वाचा प्रश्न आपल्याला येतो की जो इतर विषयामध्ये असतो, पण इतिहासामध्ये असं आहे की तो इतिहासाच्या पुस्तकात येतो. बाहेर तुम्हाला भाषेमध्ये तो अन्य अनसीन पॅसेज वगैरे असतात वगैरे. इथं नाही, इथं तुम्हाला अधिक सोपं करून दिलेलं आहे. बघा बरं, हा आपल्याला खेळ या पाठातला हे आलेला आहे आणि त्या प्रश्नाचं जर निरीक्षण करा, इथे पण आपण खूप गोंधळ घालतो. का तर ह्याचं स्वरूप आपण बघत नाही. त्याचे जे पहिले 2 प्रश्न असतात तर नेहमी लक्षात ठेवायचे ते एका मार्कासाठी असतात किंवा त्याची उत्तरं जी असतात ते इथे कुठेतरी लपलेली असतात. म्हणजे एका मार्काचे 2 प्रश्न म्हणजे 2 मार्क आपल्याला मिळाले. बघा बरं, आपण तिकडे 6 आणि 4 10 केलेत. हे नीट लक्षात ठेवा. आपण ऑब्जेक्टिव्ह मध्ये किती मार्क लपलेत ते बघा. हे 2 प्रश्न असतात, त्याची उत्तर इथेच लपलेली असतात. सोपी. फक्त उत्तर हे वाचायला तुम्ही 5 मिनिटं चांगली घ्यायची. ती 5 मिनिटं तुम्ही घेतलीत की तुम्हाला या 2 प्रश्नाचे उत्तर झटकन मिळेल. ठीक आहे. हॉकीचे जादूगार कोणाला म्हणतात? हा प्रश्न झाला. त्याचं उत्तर आलं. शेवटचं उत्तर वाचा दुसरं. मेजर ध्यानचंद यांची ऑलिम्पिक स्पर्धेत कामगिरी थोडक्यात लिहा. आता याचं उत्तर पण इथेच आहे. पण हा लक्षात ठेवा, असाच प्रश्न असेल असं नाही. इथं बोर्ड तुमची परीक्षा घेते. इथं ओपन एंडेड क्वेश्चन टाकला जातो किंवा मुक्तोत्तरी प्रश्न ज्याला म्हणतात ते टाकला जातो की त्या प्रश्नाचं उत्तर ते पॅसेजमध्ये तसं जसं लिहिलेलं नसतं. एक तर तुम्हाला ते तयार करावं लागतं किंवा काही ठिकाणी तुम्हाला तुमचं सोमत असतं ना, ते सोमत सुद्धा विचारलं जातं. तुमचं मत काय आहे त्या प्रश्नासंबंधी. त्यामुळे हा प्रश्न थोडा त्या प्रश्नांपेक्षा वेगळा आहे. जरी पॅसेजवरचा प्रश्न आला तरी 4पैकी 4 कधी कधी मिळत नाहीत. मग मिळतात कोणाला, की हा पॅसेज पूर्णपणे वाचतो, त्याचं आकलन करून घेतो ना, त्याला 4पैकी 4 मिळतात. त्यामुळे हा प्रश्न इतर प्रश्नांसारखाच आहे. मी तर याला ऑब्जेक्टिव्ह मध्येच मोडतो. म्हणजे ज्याला आपण रिकाम्या जागा, एका वाक्याचं उत्तर, त्याच टाईप मधला हा प्रश्न आहे आणि त्याचं उत्तराचे प्रश्न आपल्याला उपलब्ध असतात तिथे. त्यामुळं ते 6 मार्क आणि 6 4 10 आणि हे परत 4 14 मार्क तुम्हाला एक वाक्य आणि एक ह्याच्यासाठी मिळालेले आहेत. शेवटचा जो प्रश्न असतो ज्याच्यामध्ये स्त्रीवादी इतिहास लेखन किंवा ग्रंथालय व्यवस्थापन का महत्वाचे आहे असं आपण पाहतो. तर त्याच्यात हे प्रश्न निबंधबद्ध प्रश्न असतात आणि या प्रश्नामध्ये आपल्याला खूप विस्तारित उत्तर लिहावे लागतात आणि ह्या विस्तारित उत्तरामध्ये आपल्याला एकतर मुद्देसूद उत्तर लिहावे लागतात, निबंधबद्ध प्रश्न असतो आणि त्याला मार्क सुद्धा 6 ठेवले आहेत. 3 मार्क एका प्रश्नाला असतात आणि उत्तर मोठं लिहावं लागतं. म्हणून बरेच जण हा प्रश्न ऑप्शनला टाकतात. तर तसं करू नका. याच्यावर एकच टिप सांगेन की या प्रश्नात या भागात येणारे जे प्रश्न आहेत ते अगदी 95-99% आपण म्हणूया हे पाठ्यपुस्तकातलेच असतात, स्वाध्यायामध्येच असतात. आणि प्रत्येक स्वाध्यायामध्ये असे प्रश्न नाहीच आहेत. मोजलेत तुम्ही तर 20 ते 22 प्रश्न तेवढेच आहेत फक्त अख्ख्या पुस्तकात. मग हे सोपं आहे. आपण वर्षभरामध्ये त्यातले जर आपण 15 प्रश्न केलेले असतील तर या प्रश्नाचं उत्तर आपल्याला सहज आपण लिहू शकतो. म्हणून इतिहासाच्या 28 पैकी 28 मार्क मिळवायला कोणतीही अडचण नाही. आता आपण 6व्या प्रश्नापासून सुरुवात करणार आहोत आणि राज्यशास्त्राचा भाग आपण आता सुरू करतोय. विद्यार्थी मित्र, प्रश्न क्रमांक 6 असतो, दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा. इथे एक लक्षात ठेवायचं की 2 मार्कांसाठीचा प्रश्न असतो आणि 2च रिकाम्या जागा असतात. तर बरेच विद्यार्थी एक चूक काय करतात की बोर्डाचं असं एक सांगणं असतं की नवीन प्रश्न नवीन पानावर लिहा. तर हे 2 वाक्य लिहून झाली की लगेच त्याच पेजवर आपण 7वा प्रश्न लिहायला घेतो. तर ही चूक अजिबात करू नका. पहिले हे 2 प्रश्न लिहून झाले की एक पेज सोडायचा आणि 7वा प्रश्न वेगळ्या पेजवर घ्यायचा. हे का सांगतो तर ज्या गोष्टी पुढे एक्झामिनर किंवा मॉडरेटरला त्रासदायक होतात त्या आपण करायचं नाही, ही महत्वाची गोष्ट लक्षात ठेवायची. याच्यामध्ये काय असतं तर आपल्याकडे जे राज्यशास्त्र आपला जो भाग आहे तो विशेषतः आपण
राजकीय पक्ष किंवा काही सामाजिक संस्था यांच्याशी संबंधित आहे, राज्यघटना या संबंधात आहे. त्यामुळे या प्रकरणामध्ये ह्या स्वरूपाचे येतात, म्हणजे विधानसभा येईल, विधिमंडळ, राजकीय पक्षांची नावं येतील. अशा ज्या काही गोष्टी असतील त्या तुम्ही मगाशी सांगितल्याप्रमाणे एका बाजूला संकलित करा. कारण फॉर एक्झाम्पल मी सांगतो, राष्ट्रीय पक्ष आणि प्रादेशिक पक्ष, तो घोळ जो आहे आपला, तो पण आपला सुटत नाही. म्हणून ज्या गोष्टी आपल्या लक्षात राहत नाहीत ना, त्या वेगवेगळ्या एखाद्या वहीच्या पेजवर तुम्ही लिहून काढा आणि मग बघा की तुम्हाला राज्यशास्त्राचे जे मार्क आहेत, म्हणजे ऑब्जेक्टिव्हचे, ते तुम्हाला कुठेही जाणार नाही. हे पहिले ज्या राज्यशास्त्राची सुरुवातच हे ऑब्जेक्टिव्हनी होते, 2 मार्क तुम्हाला इथे सहज मिळून जातात. आता आपण इथे सांगितल्याप्रमाणे मगाशी की इथे पण तुम्ही ते पूर्ण विधान लिहायचं आहे. दुसरी गोष्ट, विधान लिहून त्याला अंडरलाईन करायचं आहे. एक गोष्ट बऱ्याचदा आम्हाला दिसते ती अशी असते की एखाद्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला आठवत नसतं, आपण ती रिकामी जागा तशीच ठेवतो, नंतर लिहू म्हणून. पण आपण ते विसरून जातो आणि तिघांपैकी एखादा जरी पर्याय आपण लिहिला असता तर आपल्याला 1 मार्क मिळाला असता असं आपण शेवटी वाटतं, कारण आपण ते विसरून गेलेलो असतो. तर शक्यतो शेवटची जी 10 मिनिटं आपल्याकडे असतात तेव्हा पूर्णपणे ऑब्जेक्टिव्ह रिकाम्या जागा ज्या काही असतात त्या पूर्णपणे चेक करायच्या आणि अंडरलाईन करायला अजिबात विसरायचं नाही. कारण मग सांगितलं की तुमचं प्रेझेंटेशन जेवढं चांगलं असेल तेवढं तुमचं मत एक्झामिनरचं चांगलं होत जातं. पुढे 7वा प्रश्न. आता हा 7वा प्रश्न जो आहे तो तुम्हाला थोडासा गोंधळ काही लोकांना टाकणारा असतो. पुढील विधाने चूक की बरोबर ते साकारून स्पष्ट करा. म्हणजे हा ऑब्जेक्टिव्हचा प्रकार असाही काही जणांना वाटतो की ते बरोबर पण आहे, चूक की बरोबर. पण पुढचा शब्द काय आहे बरं? साकारण. म्हणजे तुम्ही चूक आहे तर ते का चूक आहे सांगावं लागतं आणि बरोबर आहे तर काय बरोबर आहे ते सांगावं लागतं. म्हणून काही विद्यार्थी फक्त ते न बघता ते काय करतात, विशिष्ट प्रसंगी निवडणूक आयोग एखाद्या मतदारसंघात पुन्हा निवडणुका घेतात, बरोबर सोडून देतात, पुढे जातात. मार्क तुम्हाला फक्त 2पैकी 1च मिळेल. मग तुम्हाला पैकीच्या पैकी मार्क पाहिजे याच्यामध्ये, तर ते कसे मिळवायचे सांगतो मी तुम्हाला. सुरुवातीला 3 विधानं जे असतात, तर माझं मत असं असतं की तुम्ही तिन्हीची 3 विधानं पूर्ण लिहून टाकायची, चूक बरोबर करायचं. एक्सप्लेन तुम्हाला स्पष्टीकरण जे करायचंय ते कुठल्या 2 विधानांचं करा. हे का सांगतोय, तर किमान 1 मार्क तरी आपला जाता कामा नाही. तुम्हाला याचं उत्तर लिहायचंय, विशिष्ट प्रसंगी निवडणूक आयोग एखाद्या मतदारसंघात पुन्हा निवडणूक घेतात, हे विधान बरोबर आहे असं लिहावं लागतं आणि बरोबर या शब्दाला अंडरलाईन करायला लागतं. म्हणजे तुम्हाला 1 मार्काचे तुम्ही मालक झालात. आणि मग त्याला का बरोबर आहे ते उत्तर मी 2 वाक्यामध्ये, किमान 2 वाक्य अपेक्षित आहेत त्या ठिकाणी तुम्हाला लिहावे लागतं स्पष्टीकरण. म्हणजे 2पैकी 2 मार्क मिळाले. आणि पुढील 2 प्रश्नांचं पण आपण तसंच करणार आहोत. 3रा प्रश्न का मी सांगतो लिहायचा, याचं कारण समजा दुर्दैवानं आपल्याकडनं यातलं चुकलं तर निदान पुढच्यातला बरोबर शब्द लिहिले ना त्याला जर 1 मार्क मिळेल. म्हणून हा ऑब्जेक्टिव्ह मध्येच मोडतो माझ्या मते. एक्सप्लेन जर तुम्ही केलात तर तुम्हाला 2पैकी 2, नाहीतर किमान 1 मार्क चूक किंवा बरोबर याला मिळतोच. तेव्हा लक्षात ठेवा की हे पुढे आणखी 2 जर आपण मार्क पकडले तर परत ते 16 मार्क झाले. पुढचा प्रश्न जो आपला असतो 8वा, तो परत शॉर्ट नोटसाठी असतो. संकल्पना, कन्सेप्ट असतात किंवा टिपा असतात. त्याचं काही आता आपल्या पाठ्यपुस्तकात काही ठिकाणी टिपा लिहा असा प्रश्न आहे, तर टिपा लिहा आणि संकल्पना स्पष्ट करा. ह्या गोष्टी एकच आहेत, हे कधी विसरू नका. त्यामुळं पहिल्यांदा हा प्रश्न लिहिताना काय नेमकं आलंय, कुठली टिपा आली आहे ती नीट बघायची. राजकारणाचे गुन्हेगारीकरण असं जेव्हा आपण, ही कन्सेप्ट आहे किंवा हक्कधारी दृष्टिकोन ही कन्सेप्ट आहे किंवा ही संकल्पना आहे आपल्या भाषेत सांगायचं तर पहिल्यांदा संकल्पना क्लिअर झाली पाहिजे. म्हणजे पहिलं सेंटेन्स तुमचं काय असणार आहे, हक्काधारित दृष्टिकोन याचं डेफिनेशनचं असणार आहे, तिथे त्याची व्याख्या असणार आहे. 1 मार्क तुम्ही मिळवून केला. आणि मग हक्काधारित दृष्टिकोनाची 2 उदाहरणं द्या, त्याचं एखादं वैशिष्ट्य सांगा. अपेक्षा आहे बोर्डाच्या नियमाप्रमाणे एका मुद्द्याला 1 मार्क. डेफिनेशन तुम्ही देताय आणि एखादं वाक्य त्या संबंधात टाकताय, 2 मार्क. म्हणजे किती सोपं आहे बघा. म्हणजे इतिहासामध्ये पाठांतरावर भर देण्यापेक्षा समजून घेण्यावर भर दिला पाहिजे आपण. पाठ्यपुस्तक आणि तुम्ही जे काय पुस्तक युज करता, आणि लक्षात ठेवा जे पुस्तक तुम्ही वर्षभर युज केलंय ना तेच युज करा शेवटपर्यंत. कारण बरेचसे मित्र मग सांगतात की हे चांगलं आलंय, 21 आलंय, मग आपण जर रिलायबल किंवा तो चेतना पब्लिकेशनचं पुस्तक वापरत असतो तर मग त्या मित्रांना सांगितलं म्हणून आपण ते वापरतो. एक लक्षात ठेवा, आपला हा जो मेंदू आहे ना मित्र, तो सुपर कॉम्प्युटर आहे. तुम्ही जे पुस्तक अगोदर तुमच्या डोक्यात बसवलेलं आहे, तुमच्या मेंदूमध्ये बसवलेलं आहे, तेच तुम्हाला तो शेवटी दाखवत असतो. आणि ऐन शेवटच्या 2 महिन्यामध्ये तुम्ही पुस्तक बदललात तर आपल्याला शेवटी प्रश्नपत्र लिहिताना जमलिंग होण्याची शक्यता असते. म्हणून कुणी मित्रांना जर सांगितलं तुम्ही जून पासून जे पुस्तक युज करताय, वाचताय, तेच प्रश्न त्याच पुस्तकाने तुम्ही लिहा आणि तेच पाठांतराला किंवा अभ्यासाला घ्या, ही त्यातली एक महत्वाची गोष्ट आहे. 8वा अ जो आहे तो संपला. आता आपण ब कडे जाऊया. इथे परत तुम्हाला ऑब्जेक्टिव्ह आलेला आहे. काय बघा, दिलेल्या सूचनेनुसार कृती करा. कोणती 1, 2 दिलेले असतात आणि मगाशी आपण
तुम्हाला मी सांगितलं की जो ओघ तक्ता असतो तर तो हा अशा प्रकारचा ओघ तक्ता असतो. तिकडे इतिहासामध्ये किंवा राज्यशास्त्रामध्ये तिकडे ओघ तक्ता नाही आलाय पण इकडे आलाय. तर ह्या ओघ तक्ता लिहिताना आपण जसा आहे त्यांनी दिला मतदारसंघाची निर्मिती, मग दुसरा जो पॉईंट आहे तो तुम्हाला भरायला दिला. पण इथे पण आपण तेच करतो, ते चित्र काढत नाही. संकल्पना चित्र आहे. काही जण सरळ मतदारसंघात एकाखाली एक असे शब्द लिहून ठेवतात. तर तसं करू नका. ज्या पद्धतीनं समजा चौकोन असतील, ज्या पद्धतीनं सर्कल असतील, त्या पद्धतीचं तुम्ही ते काढणं आवश्यक आहे आणि त्याच्यामध्येच ते शब्द किंवा वाक्य टाकणं आवश्यक आहे. तेव्हाच तुम्हाला ते पैकीच्या पैकी मार्क मिळतात. शक्यतो तसं करू नये. दुसरं आहे पुढे हे संकल्पना चित्र, जसं आपण पहिल्या भागामध्ये बघितलं होतं इतिहासाचा सेम पॅटर्न असतो आणि सेम ज्याच्या तुम्हाला मी इन्स्ट्रक्शन त्यावेळी दिलेले आहेत की इथं मी कॉईनचा वापर करू शकता किंवा पट्टीचा वापर करू शकता आणि ते संकल्पना चित्र पूर्ण करू शकता. पण संकल्पना चित्र काढणं मोस्ट इम्पॉर्टंट. तर अशा प्रकारे हे 2 मार्क आपण जर याच्यामध्ये पकडले तर टोटल 20 मार्क झाले. प्रश्नपत्रिका किती मार्काची? 40. ऑब्जेक्टिव्ह एक शब्द किंवा एक वाक्य जरी लिहिलं आपण तरी मार्क किती मिळाले? 20. मला सांगा 50% तुम्हाला ऑब्जेक्टिव्ह आहे, पण तेवढं ते सोपं नाही. ऑब्जेक्टिव्ह तुम्ही जेव्हा सगळं पुस्तक वाचाल, काय तुम्ही यूज करणारं पुस्तक जे कुठलं वाचणार आहात त्यातले ऑब्जेक्टिव्ह जेवढे काय ते वाचाल तेव्हा तुम्हाला 20 पैकी 20 मार्क मिळणार आहेत. बाकी तुम्हाला जे प्रश्न पाठांतर करून किंवा वाक्य लिहून जे प्रश्न लिहायचे तो भाग जरी बाजूला गेला तर 50% मार्क आपल्याला याबद्दलचे मिळत असतात. तेव्हा नीट जास्त कशावर फोकस करायचा आहे? ऑब्जेक्टिव्ह प्रश्नावरती. शेवटचा जो प्रश्न आहे तो जसा तिकडे 5वा प्रश्न होता ना इतिहासाचा की सविस्तर उत्तरे लिहा, तसाच इथे हा सविस्तर उत्तराचा प्रश्न आहे. फक्त त्यांनी काय केलंय की तिथे तिकडे 3 मार्क होते, इथे 2 मार्क आहेत. उत्तर निबंधवतच लिहावं लागतं. म्हणून राज्यशास्त्रामध्ये शेवटचा जो 9वा प्रश्न असतो विस्तृत स्वरूपात असतो. इथे तुम्हाला सामाजिक न्याय प्रस्थापित करणे म्हणजे काय हे तुम्हाला स्पष्ट करून सांगायचं आहे. म्हणजे त्याचे डेफिनेशन द्यायचे आहे, सामाजिक न्यायाची उदाहरणं द्यायची आहेत, तेव्हाच हा प्रश्न तुम्हाला 2 पैकी 2 मिळू शकतात. दुसरी गोष्ट मध्यबिंदू निवडणूक म्हणजे इथे पण तुम्हाला एक्सप्लेन केल्याशिवाय मार्क मिळू शकत नाही. तुम्ही 2 वाक्य एका वाक्याचं डेफिनेशन 2 पैकी 2 नो, एखादा मार्क किंवा अर्धा मार्कच तुम्हाला मिळू शकतो. कमीत कमी 2 मार्क, कमीत कमी 2 चांगले मुद्दे मोठे मुद्दे किंवा कमीत कमी 4 मोठे मुद्दे छोटे मुद्दे असं स्वरूप जर तुमचं उत्तराचं असेल तरच इथं तुम्हाला 9व्या प्रश्नात मार्क मिळतात. तर असं तुमचं एकंदर पूर्णपणे म्हणजे 40 मार्कांपैकी 20 मार्क ऑब्जेक्टिव्ह, 20 मार्क जवळजवळ तुमचे बाकी प्रश्नांसाठी असतात. म्हणून मी सुरुवातीलाच बोललो इतिहास जरी कंटाळवाणा असला, इतिहास विषयी तुम्हाला फार गोडी आवड नसली तरी पण आपण अशा प्रकारचा अभ्यास केला, सोप्यातून कठीणाकडे जर आपण गेलो तर आपल्याला इतिहासामध्ये चांगल्या प्रकारचे स्कोरिंगचे मार्क मिळू शकतात. म्हणून आपला गैरसमज थोडा दूर करा. आणखी तुम्हाला वेळेचा तो सांगणार आहे ते नीट जर लक्षात ठेवलात आणि जर परीक्षेला सामोरं गेलात तर तुम्हाला चांगल्या प्रकारचे मार्क मिळू शकतात. ओके, तर आपण आता आणखी एका महत्वाच्या भागाकडे जाणार आहोत की जो वेळेच्या मूल्य. बऱ्याचदा आपण परीक्षा हॉलमधून बाहेर पडलो ना की आपलं वाक्य काय असतं मित्राबरोबर चर्चा करताना, अरे मला येत होतं रे पण वेळच पुरला नाही. हे का? तर आपण त्या पद्धतीने गेलोच नाही ना. आपण फक्त घड्याळ घेऊन गेलो, पण त्या घड्याळाचं आणि त्या प्रश्न प्रकारांचं कधी आपण कॅल्क्युलेशन केलंच नाही. तर ते फार करणं महत्वाचं आहे. कारण इतिहासामध्ये बरंच आपण विचार करत बसतो आणि सोपे सोपे प्रश्न आपण तसेच टाकून परीक्षा हॉलच्या बाहेर येतो. तर तसं करू नका. आपण खास कुठल्या प्रश्नाला किती, कारण 9 प्रश्न आहेत इतिहासामध्ये आणि राज्यशास्त्रामध्ये, ती आपण समजून घेणार आहोत. आता विद्यार्थी मित्रांनो, वेळेचं महत्व आहे आणि प्रश्नपत्रिकेचं खूपच महत्व आहे. कारण वेळ आणि प्रश्नपत्रिकेचं स्वरूप हे आपण जर समजून घेतलं नाही तर आपल्याला प्रश्नपत्रिका लिहिताना अनेक समस्या येऊ शकतात. म्हणून वेळेचं नियोजन जे आहे ते कशा प्रकारे केलेलं आहे ते मी तुम्हाला थोडक्यात या ठिकाणी सांगणार आहे. हे फ्लेक्झिबल आहे, लक्षात ठेवायचं. कधी इकडचं एखाद्या मिनिट तिकडे होऊ शकतं, असा काय भाग नाही. पण मेजर पार्ट जो आहे तो असाच राहिला तर आपल्याला वेळेत पूर्ण 9 प्रश्न होऊ शकतात. प्रश्न पहिला जो असतो तो आपण मगाशी पाहिल्याप्रमाणे ऑब्जेक्टिव्ह असतो. रिकाम्या जागांसाठी आपल्याला 6 मिनिटं दिलेली आहेत. 6 मिनिटात आपण ते पूर्ण करायचं आहे. आपण जर वाचनात वेळ घालवला, इकडे तिकडे बघण्यात वेळ घालवला आणि तिथं 10 मिनिटं झाली किंवा 8 मिनिटं झाली तर आपल्याला पुढचं आपलं काहीतरी राहून जाणार आहे. त्यामुळं अ आणि ब दोन्ही प्रश्न हे तुमचे 12 मिनिटात झाले पाहिजे. हा पहिली गोष्ट आहे. दुसरा प्रश्न जो आहे तो दुसऱ्यातला अ तो 15, त्याला जास्त वेळ दिलेला आहे. याचं कारण असं आहे की या ठिकाणी तुम्हाला आकृत्या काढायच्या. पहिल्यांदा तो समजून घ्यायचा आहे, त्याला 2-3 मिनिटात नीट वाचा, त्यातले शब्द आठवा आणि मग तुम्ही ती आकृती काढायला घ्या. म्हणून त्याला 15 मिनिटं ठेवलेली आहेत. तुम्हाला 2 आकृत्या कुठल्या तरी काढायच्या असतात मग सांगितल्याप्रमाणे तुम्हाला, तर त्यासाठी जास्त वेळ ठेवलेला आहे. प्रश्नात दुसऱ्यातलाच ब जो असतो तो टिपांचा असतो. 2 शॉर्ट नोट असतात, त्याच्यामध्ये फार लिखाण नसतं. किमान 2 किंवा किमान 3 एवढेच मुद्दे असतात आणि त्यामुळे प्रत्येक प्रश्नाला 6-6 मिनिटं आपण जर ठेवली तर 12 मिनिटात तो आटोपलाच पाहिजे. प्रश्न क्रमांक 3 जो असतो तो 12 मार्क, तो सकारण असतो. काय सांगितलं तुम्हाला, सकारण जे लिहिताना की पहिल्यांदा ते विधान लिहावं लागतं, नंतर 2 मुद्दे लिहावे लागतात, मग त्याचं
पुढचं उत्तर लिहावं लागतं. तर त्यासाठी आपण पुन्हा 12 मिनिटं ठेवलेली आहे. प्रश्न क्रमांक 4, इथे तुम्हाला 10 मिनिटात, इथे ऑब्जेक्टिव्ह असून 10 मिनिटं का ठेवलीत बरं? तर पहिली 5 मिनिटं हे तुम्ही कंपल्सरी तो पॅसेज जो असतो तो वाचण्यासाठी घ्या. कारण तो जर कळला नाही तर मग सांगितलं तिसरा प्रश्न जो असतो त्याचं उत्तर तुम्हाला येणार नाही. कारण ते आकलन झालं तरच तुम्हाला तुम्ही स्वतःच्या शब्दामध्ये उत्तर लिहू शकता. म्हणून पहिले 5 मिनिटं तुम्ही वाचा आणि पहिली मला 2 मिनिटं पुरेसे असतात, 2च वाक्य लिहायचे असतात आणि शेवटचा जो तिसरा प्रश्न असतो त्याला आपल्याला एक 2-3 मिनिटं द्यावी लागतात. म्हणून तुम्हाला इथं 10 मिनिटं ठेवलेली आहेत. त्यानंतर प्रश्न क्रमांक 5 हा ब्रॉड क्वेश्चन आहे, निबंधवाद्य प्रश्न आहे. इथं तुम्हाला जास्त वेळ द्यावा लागतो. कारण का खूप मुद्दे तुम्हाला त्या ठिकाणी एकत्रित करावे लागतात. प्रस्तावने त्या प्रश्नाची प्रस्तावना थोडक्यात करायची असते. म्हणजे थोडं मुद्द्यांचं कॅल्क्युलेशन जास्त असलं कारण 16 मिनिटं आहेत म्हणजे 8 मिनिटं एका प्रश्नाला. ह्या हिशेबानं आपल्याला तो प्रश्न तेवढ्याच वेळेमध्ये आटपायचा आहे. एकूण वेळ जर आपण पाहिला इतिहासाला म्हणजे एकूण 28 मार्कांसाठी 77 मिनिटं आपली जाणार आहेत. आणि मग आपण राज्यशास्त्राला म्हणजे 6व्या प्रश्नाला आपण सुरुवात करणार इथे. 6वा प्रश्न जो असतो ऑब्जेक्टिव्ह असतो, रिकाम्या जागा 2च असतात. त्याला माझ्या माहितीप्रमाणे 4 मिनिटं पुरेसे आहेत. कारण वाचणं आणि ते वाक्य लिहिणं 4 मिनिटात तो प्रश्न होऊन जातो. 7वा प्रश्न जो आहे तो तुम्हाला चूक की बरोबर हे सांगावं लागतं. त्यामुळे ते विधान पूर्ण लिहावं लागतं. चूक आहे हे लिहावं लागतं आणि त्याचं एक्सप्लेन करावं लागतं. म्हणून तुम्हाला या ठिकाणी 10 मिनिटं ठेवलेली आहेत आणि 10 मिनिटांमध्ये 2 प्रश्न तुम्हाला पूर्ण करायचे असतात. प्रश्न क्रमांक 8ब इथे टीप असते. इथे तुम्हाला जास्त वेळ दिला खरं तर, कारण एकच प्रश्न लिहायचा असतो पण तो एक्सप्लेन करायचा असतो. म्हणून 7 आणि त्यातला ब असतो तो एक संकल्पना चित्र असतं, त्याला 6 मार्क. प्रश्न क्रमांक 9ला मात्र 7 मिनिटं ठेवलेत. 2 मार्कांसाठी 7 मिनिटं. कारण त्यात मी तुम्हाला सांगितलं की हा 2 मार्कावर जाऊ नका. तो निबंधाचा प्रश्न असतो, कार्य असतात, प्रकार असतात, कन्सेप्ट असते, ती एक्सप्लेन करणं आवश्यक असतं. म्हणून त्याला 7 मिनिटं ठेवलेत. एकूण 33 मिनिटं. इतिहास 77 मिनिटं आणि 33 मिनिटं राज्यशास्त्र मिळून 110 मिनिटं होतात. मग राहिली फक्त 10 मिनिटं. ती कशासाठी आहेत? तर तुम्हाला पेपर वाचन करायचं असेल किंवा तुम्हाला लिहिलेलं वाचायचं असेल, परत आपल्याला पुरवणे बांधावे लागतात, त्याच्यामध्ये वेळ जातो. म्हणून ती 10 मिनिटं आपण रिझर्व्ह ठेवलेली आहे. आणि या वेळेप्रमाणे तुम्ही जर केलात तर मला वाटतं हे वाक्य आपल्याला ऐकायला मिळणार नाही की मला लिहायचं, मला पाठ होतं, मला लक्षात होतं, पण मला वेळ मिळाला नाही. तर अशा प्रकारे प्रश्नपत्रिका सोडवा. स्कोरिंगचा इतिहास विषय होऊ शकतो हे आपल्याला मी या माध्यमातून सांगितलेलं आहे. खूप खूप धन्यवाद.